Friends, today we are going to start our first lecture on cost accounting. Cost accounting is very interesting subject. In cost accounting, we focus on calculating the cost of each product, each item. प्रत्येक वस्तूसाठी काय खर्च येतो हे आपण काढतो. त्याच्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंग सारखं ॲट द इयर एंडेड असेल असं नाही, क्वार्टर एंडेड असेल किंवा वीक एंडेड असेल किंवा मंथ एंडेड असू शकतं कॉस्ट. आता आपण जो प्रॉब्लेम बघणार आहोत तो पेज नंबर 286वर आहे ऐनापूर यांच्या पुस्तकातला. TY.BCom मार्च 2006च्या एक्झामला आलेला इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. लेट अस कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ अ प्रॉडक्ट. एका उत्पादनाचा आपण झालेला खर्च काढूया. त्याच्यामुळे काही नॉन कॉस्ट आयटम जे असतील ते याच्यात येणार नाहीत हे लक्षात घ्या. फायनान्शियलमधल्या सगळ्याच गोष्टी काही इकडे येत नाहीत. लेट अस स्टार्ट द प्रॉब्लेम. फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ मेसर्स अवधूत एंटरप्राइजेस द फॉलोइंग डिटेल्स हॅव बीन एक्स्ट्रॅक्टेड फॉर द क्वार्टर एंडिंग 31 मार्च 2014. क्वार्टर एंडिंग म्हणजे 3 महिन्याचा डेटा तुम्हाला दिलेला आहे. 3 महिन्याच्या एंडला तुम्हाला दिलेली जी माहिती आहे त्याच्यावरून आपल्याला कॉस्ट काढायची आहे. मग कॉस्ट काढण्यासाठी जो हा फॉर्म्युला आहे, पहिल्यांदा आपल्याला डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट ओव्हरहेडची बेरीज करून आपल्याला प्राईम कॉस्ट मिळते, म्हणजे प्राथमिक खर्च मिळतो. हा सर्वात मोठा खर्च असतो कुठल्याही प्रॉडक्टचा. तो साबणाचं प्रॉडक्ट असेल किंवा मेणबत्तीचा असेल किंवा अगरबत्तीचा असेल, हे खर्च येणारच. डायरेक्ट मटेरियल येणार, डायरेक्ट लेबर येणार, डायरेक्ट ओव्हरहेड्स येणार. आपल्याला प्राथमिक खर्च मिळतो प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट हा डायरेक्ट खर्च आहे. सगळ्या प्रकारचे डायरेक्ट खर्चाची बेरीज म्हणजे प्राईम कॉस्ट. जिथं डायरेक्ट संपतं तिथं इनडायरेक्ट सुरू होतं. तर पहिला इनडायरेक्ट खर्च कोणता आहे तर फॅक्टरी ओव्हरहेड्स. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केले जातात. आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर पुढची कॉस्ट मिळते, त्याला वर्क्स कॉस्ट म्हणतात. वर्क्स कॉस्ट काढताना जर ओपनिंग स्टॉक ऑफ WIP दिला असेल आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP दिला असेल तर त्याचा इफेक्ट फॅक्टरी ओव्हरहेड्स काढल्यानंतर ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ WIP आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP असं करतात. डिटेलमध्ये फॉर्मॅट तुम्ही जेव्हा कॉलेज अटेंड कराल प्रत्यक्ष तेव्हा मी देणार आहे, पुस्तकामध्ये तो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एकदा वर्क्स कॉस्ट मिळाली की पुढचा टप्पा आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढताना वर्क्स कॉस्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड करतात, म्हणजे ऑफिसचा खर्च ॲड करतात. ॲड ऑफिस ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ते केल्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळते. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अतिशय महत्त्वाचं असतं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमधून पुढची कॉस्ट जर काढायची असेल आपल्याला तर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ॲड करायचा आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस करायचा. आपल्याला काय मिळतं? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळतं. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे अशी कॉस्ट की ज्याच्यामध्ये सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस फक्त ॲड केलेले नसतात, बाकी सगळा खर्च ॲड केलेला असतो. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये प्रॉस संपतो का आपला इथं? तर नाही, आणखी त्याच्यामध्ये खर्च ॲड करावा लागतो. तो असतो ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर आपल्याला जी मिळते तिला टोटल कॉस्ट मिळतात. टोटल कॉस्ट म्हणजे A to Z कॉस्ट, संपूर्ण प्रकारचा खर्च झालेला असतो. मग त्या सगळ्या खर्चामध्ये आपण काही ना काहीतरी नफा कमावणार. तो नफा 20% असेल, 10% असेल, तो ॲड करायचा. ॲड प्रॉफिट. तुम्हाला हवा असणारा नफा ॲड करा. यू विल गेट द सेलिंग प्राईस, दॅट इज द सेल्स. ओके. तर अशा पद्धतीने कॉस्ट काढली जाते. खूप इंटरेस्टिंग आहे. युअर अटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं लक्ष अतिशय महत्त्वाचं आहे, लक्ष देणं या गोष्टींकडं. ओके. तर आपण या प्रॉडक्टची आता कॉस्ट काढणार आहोत दिलेलं. त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये नॉन कॉस्ट आयटम जे आहे ते येत नाही. उदाहरणार्थ डोनेशन जर कोणाला दिला असेल तर ते येणार नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बरोबर आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग वगैरे याचा काही संबंध नाही कॉस्ट शीटशी या गोष्टींचा. अशा प्रकारे जे नॉन कॉस्ट आयटम आहेत ते इकडे येणार नाहीत आणि त्याच्यासाठी आपण सावध राहायचं आहे. ओके. तर बघा, फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स मेसर्स अवधूत एंटरप्राइजेस द फॉलोइंग डिटेल्स हॅव बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम फॉर द क्वार्टर एंडिंग 31/3/2014. तर डिटेल्स माझ्याकडे आहेत. डिटेल्समध्ये आपण पहिल्यांदा त्याला लेबलिंग करून घ्यायचं, मार्किंग करून घ्यायचं कोणकोणते डिटेल्स आहेत बघा. So as per formula we are going to start the direct material. We are going to calculate the direct material for the first time. Direct material कसं काढतात? डायरेक्ट मटेरियल म्हणजेच मटेरियल कन्झ्यूम.
कधीही डायरेक्ट मटेरियल काढताना पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घ्यायचा असतो. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲड परचेसेस ड्युरिंग दॅट पिरियड. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल इथं दिलेला आहे, तो आहे 2,70,000 रुपये. आपण इथं एकूण कॉस्ट काढतो आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण काढतो डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल काढताना सुरुवातीला काय घ्यायचं असतं, आपण लिहूया पहिल्यांदा डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियलचा खर्च काढायचा असेल तर गेल्या वर्षीचा किंवा गेल्या महिन्यातला ओपनिंग तो या महिन्याचा, गेल्या महिन्याचा क्लोजिंग तो या महिन्याचा ओपनिंग. पहिल्यांदा घ्यायचं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स. पेज नंबर 286 वर दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे 2,70,000 रुपये. इनरला घेऊ आपण, कारण एकापेक्षा जास्त हेड असतील तर इनरला प्लस मायनस करण्यासाठी इनर कॉलम असतो. आता याच्यामध्ये प्लस काय करूया आपण, ओपनिंग स्टॉकवर काम भागत नाही, मग परचेसेस ड्युरिंग द पिरियड आहे का बघूया. दिलेलं आहे परचेसेस ऑफ मटेरियल आहे 12,48,000. आपण ॲड करूया. $12,48,000. आता इथं मात्र सावध राहायचं. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲड परचेसेस आणि नंतर परचेसेस संबंधी सगळे खर्च. मग परचेस संबंधी सगळे खर्च कोणते असतात, तर कॅरेज इनवर्ड असतं, त्याच्यानंतर ऑक्ट्रॉन परचेसेस वगैरे शोधायचं याच्यामध्ये काय आहे का. तर आपण बघूया, याच्यामध्ये आहे कॅरेज इनवर्ड्स आहे. कॅरेज इनवर्ड्स आहे 48,000, 48,000. तो पण ॲड होईल ना. $48,000. आता दुसरं काय ऑक्ट्रॉन परचेसेस किंवा आणखी कुठली ड्युटी ऑन परचेस असेल तर ते पण घ्यायचं असतं, पण ते इथं दिलेलं नाही. मग यांची बेरीज इनरलाच करायची. इथं बघा किती बेरीज येते, 15,66,000 येते का ती. म्हणजे आपल्याकडं ओपनिंग स्टॉक असणारा रॉ मटेरियलचा ॲड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल ड्युरिंग द इयर टोटल आपल्याला मिळालेलं आहे ते 15,66,000. त्याच्यामध्ये ॲड लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. जे आपण रॉ मटेरियल वापरणार नाही तो क्लोजिंग स्टॉक असतो, तो लेस करावा लागेल कारण तो पुढच्या क्वार्टरसाठी जाणार आहे. तो याच्यामध्ये दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जो आहे तो आहे 3,00,000 रुपये. ओके, आता आपल्याला डायरेक्ट मटेरियल हा आपण आकडा काढतो, यालाच मटेरियल कन्झ्युम म्हटलं जातं. आता 15,66,000 मधून 3,00,000 वजा झाल्यानंतर 12,66,000 हा नेट खर्च आला, मटेरियलचा खर्च आलेला आहे, डायरेक्ट खर्च आहे. ओके, कुठलंही प्रोडक्शन करायचं असेल तर त्याला DM, DL आणि DO लागणारच. हे दोन तर कंपल्सरी असतात. मटेरियल हँडल करण्यासाठी डायरेक्ट लेबर लागतो ना. तर अशा पद्धतीने 12,66,000 हा जो आहे त्याला आपण मटेरियल कन्झ्युम म्हटलं तरी चालेल. मटेरियल्स कन्झ्युम म्हणजे उपभोग केला किंवा लागलं तेवढ्याचं मटेरियल. ओके, वी हॅव गॉट द डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. याच्यामध्ये काय करायचं, ॲड डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबरला डायरेक्ट वेजेस म्हणतात, प्रोडक्ट वेजेस म्हणतात, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस म्हणतात. हे वेगवेगळे नावं आहेत, प्रॅक्टिसने तुम्हाला ते कळेल. मग आपण याच्यामध्ये ॲड डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेसची अमाऊंट आहे 3,57,600. 3,57,600. आता डायरेक्ट वेजेस त्याच्यात जर आउटस्टँडिंग असेल तर ॲड वगैरे करतो, पण तसं काय प्रॉब्लेम इथं दिलेलं नाही आहे. डायरेक्ट लेबर झाल्यानंतर
डायरेक्ट ओव्हरहेड्स किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस शोधायचे प्रॉब्लेममध्ये आहेत का बघूया. दिलेले आहेत इथं डायरेक्ट एक्सपेन्सेस. ॲट डायरेक्ट एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस त्याची अमाऊंट आहे 1,20,000 1,20,000 1,20,000. अशा पद्धतीने DM, DL आणि DO DM, DL आणि DO यांची तिघांची बेरीज जी आहे तिलाच काय नाव दिलेलं आहे, प्राईम कॉस्ट. आपलं फक्त इथं क्लासिफिकेशन आहे, लक्षात घ्या. आपल्याला सर्वात महत्त्वाचा टप्पा जो कॅल्क्युलेट करायचा असतो तो आपल्याला मिळतो प्राईम कॉस्ट. बघा तिघांची बेरीज करून किती प्राईम कॉस्ट येते, 17,43,600 एवढे यायला पाहिजे. येते का बघा प्राईम कॉस्ट 17,43,600. प्राईम कॉस्ट म्हणजे 1, 2, 3 ची बेरीज, 1, 2 + 3. ओके. आता आपण पुढचा प्रवास सुरू करू. या प्राईम कॉस्ट नंतर आपल्याला ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे वर्क्स ओव्हरहेड्स. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण बघूया याच्यात कोणकोणते दिलेले आहेत ते. फॅक्टरीशी संबंधित खर्च, सगळे इनडायरेक्ट खर्च याच्यात येतात फॅक्टरीशी संबंधित. त्याच्यामध्ये पहिला खर्च आहे इनडायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस वर असतात पण इनडायरेक्ट वेजेस नेहमी खाली येणार. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस हे फॅक्टरीमध्ये येतात म्हणून आपण इनडायरेक्ट वेजेस इथं लिहिणार आहोत. आणि इनडायरेक्ट वेजेसची अमाऊंट आहे 24,000 24,000. आपण इनरला घेऊ कारण आपल्याला बेरीज करायची आहे. इनडायरेक्ट वेजेस नंतर सॅलरीज टू ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ इकडे येणार नाही, ते ऑफिसमध्ये जाईल. कॅरेज इनवर्ड्स ऑलरेडी झालेला येणार नाही. कॅरेज आउटवर्ड याचा इथं काही संबंध नाही, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी संबंध असतो. मॅनेजर सॅलरी. आता मॅनेजर सॅलरीवर एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे. मॅनेजर्स हा 2 प्रकारचा असतो, फॅक्टरीचा पण मॅनेजर असतो आणि ऑफिसचा पण मॅनेजर असतो. ॲडजस्टमेंट वाचून घेऊ आणि आपण त्याचं बायफर्केशन करू. मॅनेजर सॅलरी एकूण इथं अमाऊंट दिलेलं आहे 72,000 आणि ॲडजस्टमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे द मॅनेजर्स टाईम इज शेअर्ड बिटवीन द फॅक्टरी अँड द ऑफिस इन द रेशो ऑफ 20:80. मॅनेजरचा जो टाईम आहे तो शेअर केलेला आहे 20:80 प्रमाणात, म्हणजे 20% इकडं आणि 80% तिकडं. 72,000चं पूर्ण 72,000 हे आपल्याला फॅक्टरीला दाखवून चालणार नाही, फक्त 20% मॅनेजरने काम इकडं केलेलं आहे, त्याच्यामुळे 20%चं बायफर्केशन आपण देऊया. मग आपण असं म्हणूया फॅक्टरी मॅनेजर सॅलरी टोटल सॅलरी टू बी डिवायडेड बिटवीन 2 डिपार्टमेंट 72,000 अपॉन 100 इंटू फॅक्टरीसाठी किती लागलेला आहे सॅलरी 20. त्याच्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करा 14,400 यायला पाहिजे. ओके, 14,400. आपण फॅक्टरीचा खर्च फक्त क्लासिफाय करतोय. पुढे बघा जनरल चार्जेस ऑफिसमध्ये येतील. लिगल चार्जेस फॉर क्रिमिनल सूट येणार नाही. फौजदारी कारवाई करण्यासाठी लिगल चार्जेस झालेलं, नुसतं लिगल चार्जेस जर असतं तर आलं असतं, पण क्रिमिनल सूट तुम्हाला मारामारी कोणी करायला सांगितलं कॉस्टमध्ये अशा प्रकारचे खर्च येत नाहीत. क्राईम वगैरेचे खर्च इकडे येणार नाही. कमिशन ऑन सेल्स नाही येणार. फ्यूल म्हणजे इंधन. हे इंधन ऑफिसमध्ये वापरतात की फॅक्टरीमध्ये वापरतात? ओके, फॅक्टरीमध्ये. फ्यूलचा खर्च येईल. फ्यूलचा खर्च आहे 96,000. त्याच्यात गॅस, वॉटर, त्याच्यानंतर आणखी फ्यूल कोणतं वापरतात ते येऊ शकतं. कोल वगैरे फ्यूलच आहे. डिझेल, पेट्रोल फ्यूल आहे. 96,000. इन ऑर्डर टू रन द फॅक्टरी देर इज नीड ऑफ फ्यूलची गरज असते. पुढे बघा इलेक्ट्रिसिटी चार्जेस ब्रॅकेटमध्ये फॅक्टरी लिहिलं आहे आणि त्याच्यामुळे सर्व इलेक्ट्रिसिटी चार्जेस जे आहे ते फॅक्टरीचं तिकडे येणार आहे. आपण घेऊया इलेक्ट्रिसिटी चार्जेस 72,000. स्पेसिफिकली इट इज सेड दॅट इट इज फॉर द फॅक्टरी. फॅक्टरीसाठी आलेला आहे तो खर्च.
त्याच्यानंतर म्हटलं रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीमध्येच असतं, त्याच्यामुळे त्याचं रिपेअर्स फॅक्टरीच्या खर्चातच येणार आहे. रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी अँड द अमाऊंट इज $63,000, 63,000 आहे अमाऊंट. नेक्स्ट पुढे त्यांनी म्हटलं डायरेक्टर्स फीज इकडे येणार नाही, ऑफिसमध्ये डायरेक्टर असतात. रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी झालं. रेंट रेट्स अँड टॅक्सेस स्पष्ट फॅक्टरी म्हटलेलं आपण फॅक्टरीमध्ये घेऊया. रेंट रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरी. आणि अमाऊंट आहे 18,000, 18,000. वी आर क्लबिंग द फॅक्टरी ओव्हरहेड्स अंडर वन हेड, दॅट इज फॅक्टरी ओव्हरहेड्स. एका हेड खाली आपण हे क्लबिंग करतोय. त्याच्यानंतर बघा डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. तर प्लांट अँड मशिनरी ऑफिसमध्ये असतं की फॅक्टरीमध्ये असतं? फॅक्टरीमध्ये, त्याच्यामुळं हा खर्च पण फॅक्टरी ह्या हेड खाली येणार आहे. डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी अँड द अमाऊंट इज 45,000. पुढे दिलेलं आहे त्यांनी डिप्रिसिएशन ऑफ फर्निचर ऑफिसमध्ये येईल, सेल्समन सॅलरीज सेलिंगमध्ये येईल, ऑडिट फीज ऑफिसमध्ये येईल. त्याचा काही इकडे संबंध नाही फॅक्टरीशी. थोडक्यातच फॅक्टरीचे खर्च आपण फॅक्टरी खाली घेतले. आता सेल ऑफ स्क्रॅप दिला असता तर याची बेरीज करून इथंच सेल ऑफ स्क्रॅप वजा केला असता, कारण स्क्रॅप हे इन्कम आहे. त्याच्यामुळे आपण तसं केलं असतं, पण इथं सेल ऑफ स्क्रॅप दिलेलं नाही, फॅक्टरी स्क्रॅप दिलेला नाही. त्याशिवाय इथं ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP पण दिलेला नाही. जर ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP दिला असता तर आपण तो फॅक्टरीच्या खर्चामध्ये ॲड केला असता आणि लेस केला असता. तसं काही नसल्यामुळे इथं फॅक्टरी ओव्हरहेड्स हा हेड संपलेला आहे. याची बेरीज आपण बाहेर काढूया. टोटल फॅक्टरी ओव्हरहेड्सची बेरीज यायला पाहिजे 3,32,400. 3,32,400. यू गेट इट कन्फर्म. आधी कोणती कॉस्ट काढली होती आपण? प्राईम कॉस्ट. ओके, वी हॅड कॅल्क्युलेटेड द प्राईम कॉस्ट. अँड हाऊ डिड वी कॅल्क्युलेट द प्राईम कॉस्ट? यू आर अवेअर ऑफ इट. तुम्हाला जाणीव आहे की कशी आपण ती कॉस्ट काढली होती. डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट वेजेस किंवा डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट ओव्हरहेड्स इज इक्वल टू प्राईम कॉस्ट. ही प्राईम कॉस्ट मिळाली होती. In that prime cost, we have added all the factory-related expenses that are factory overheads. After adding factory overheads, we will get another cost that is works cost. It is called as a works cost. We are calculating the cost of a product or item. आता याच्यामध्ये प्लस केल्यानंतर तुम्हाला मिळते वर्क्स कॉस्ट. वर्क्स कॉस्ट नेहमी प्राईम कॉस्टपेक्षा जास्तच असते. 20,76,000 यायला पाहिजे. 20,76,000 वर्क्स कॉस्ट. आता वर्क्स कॉस्टमध्ये आणखी एक प्रकारचा खर्च ॲड होणार आहे, दॅट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आपण तो ॲड करूया. ॲडमिन ओव्हरहेड्स किंवा ऑफिस ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर ऑफिस ओव्हरहेड्स. आपण पुन्हा एकदा आपण वाचायला सुरुवात करूया. ऑफिसशी रिलेटेड खर्च कोणकोणते आहेत ते. त्याच्यामध्ये पहिला खर्च आहे बघा, सॅलरीज टू ॲडमिन स्टाफ. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचा सॅलरी आहे 60,000. आपण घेऊया सॅलरीज टू ॲडमिन स्टाफ 60,000. त्याच्या पुढे बघा कॅरेज इनवर्ड येणार नाही, कॅरेज आउटवर्ड येणार नाही, काही संबंध नाही. मॅनेजर सॅलरी. तर मगाशी ॲडजस्टमेंटमध्ये म्हटलं होतं की मॅनेजरचा जो टाईम आहे तो 20% फॅक्टरीला जातो आणि 80% ऑफिसला जातो. आणि त्याच्यामुळं इथं आपण 20% घेतलं, इथं आपण 80% घेऊया. मॅनेजर्स सॅलरी म्हणजे ऑफिसचा खर्च आहे. हाऊ मच टाईम हॅज गिवन बाय द मॅनेजर फॉर द पर्पज ऑफ ऑफिस. ऑफिससाठी त्याने किती वेळ दिला आहे? तर 72,000 भागिले 100 एवढा टाईम घ्या, गुणिले 80 एवढा टाईम लागलेला आहे. तुम्हाला तो टाईम मिळेल मॅनेजरचा. किती येतो आहे बघा कॅल्क्युलेशन करून. 57,600 यायला पाहिजे.
57,600. आपण हे पुढं कंटिन्यू करणार आहोत, बरोबर आहे. खाली स्पेस नसल्यामुळे वरून पुन्हा तो आपण कंटिन्यू करू. इथपर्यंत तुम्हाला कळलं ना व्यवस्थित? ओके. आपण कॉस्ट काढतोय आणि कॉस्ट काढताना या स्टेपने जातो आपण. ओके, आपण इथपर्यंत झालं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आपण ॲड करतोय. मॅनेजर सॅलरी नंतर पुढे खर्च दिलेला आहे बघा. कॅरेज इनवर्ड, जनरल चार्जेस. जनरल चार्जेस म्हणजे ऑफिस चार्जेस असतात, ते घ्यावे लागतील इथं. जनरल चार्जेस अमाऊंट आहे 37,200, 37,200. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं आहे लिगल चार्जेस फॉर क्रिमिनल सूट, फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आलेला खर्च. अशा प्रकारचे खर्च, मारामारीचे खर्च वगैरे इथं दाखवण्याचा संबंधच येत नाही कॉस्ट शीटमध्ये, आणि त्याच्यामुळे हा नॉन कॉस्ट आयटेम आहे, हा कॉस्ट शीटमध्ये ॲपियर होणार नाही. कमिशन ऑन सेल्स, सेलिंगशी संबंधी आहे, तो येणार नाही इकडे. फ्यूल नाही येणार, मागाशी झालेला आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस फॅक्टरी येणार नाही, फॅक्टरीमध्ये झाला. डायरेक्टर्स फीज मात्र येईल. डायरेक्टर्स फीज आहेत 36,000. डायरेक्टर्स ऑफिसमध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या फीज ऑफिसमध्ये येणार, ऑफिसच्या खर्चामध्ये नक्कीच येणार. पुढे बघा, रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी येणार नाही, कारण ते फॅक्टरीशी संबंधित आहे. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरी येणार नाही. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस ऑफिस मात्र येईल, ते 9,600. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस ऑफिसशी संबंधित असल्यामुळे येईल आणि अमाऊंट आहे 9,600. पुढे बघा, डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीशी संबंधित असल्यामुळे ते इकडे येणार नाही. डिप्रिसिएशन ऑन फर्निचर मात्र येईल, कारण फर्निचर कुठे बसवतात? ऑफिसमध्ये बसवतात, तो आहे 3,600. डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 3,600. ओके. त्याच्या पुढे बघा, सेल्समन सॅलरीज इकडे घेण्याचा संबंध नाही, कारण तो सेलिंगशी संबंधित खर्च आहे. आणि शेवटचा खर्च आहे ऑडिट फीज. ऑडिट फीज ऑफिसशी संबंधित असते. ऑडिट फीज, आणि ऑडिट फीची अमाऊंट आहे 18,000, 18,000. आता इथून बेरीज सुरुवात करा. 60,000, 57,600 प्लस हे सगळे खर्च. आपल्याला हा आकडा बाहेर काढूया. एकूण यायला पाहिजे 2,22,000, 2,22,000. ओके. आधीची कॉस्ट कोणती होती? वर्क्स कॉस्ट. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड केले आपण. वर्क्स कॉस्ट किती होती? 20,76,000. त्याच्यात 2,22,000 ॲड करा. ऑफिसचा खर्च आहे, आपल्याला पुढची कॉस्ट मिळते, त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नाव देऊया. 22,98,000. इट इज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. $22,98,000, 22,98,000. आता याच्यामध्ये जर आपल्याकडं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स असेल तर तो त्याचा इफेक्ट देतो आपण इथं. ओपनिंग ॲड करतो आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस करतो. पण तसं या प्रॉब्लेममध्ये नसल्यामुळे आपण पुढची स्टेप घेऊया. ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. विक्री खर्च ॲड करूया. विक्री खर्चामध्ये आपण पुन्हा एकदा A to Z बघूया. विक्री खर्चावर एक ॲडजस्टमेंट पण आहे कॅरेज आउटवर्डवर, ती वाचूया आल्यानंतर. बघा, विक्री खर्चामध्ये पहिला खर्च आहे कॅरेज आउटवर्ड. टोटल कॅरेज आउटवर्ड आहे 37,500, 37,500. आणि ॲडजस्टमेंट अशी आहे, कॅरेज आउटवर्ड्स इन्क्लूड ₹7,500 बिंग कॅरेज इनवर्ड्स ऑन प्लांट अँड मशिनरी. कॅरेज आउटवर्डमध्ये असे ₹7,500 आहेत की जे कॅरेज इनवर्ड आहे, पण ते कशावर कॅरेज इनवर्ड आहे? प्लांट अँड मशिनरीवर. तुम्हाला माहिती आहे 12वीपासूनचा एक बेसिक नियम आहे की कॅरेज इनवर्ड जर एखाद्या ॲसेटवर केला असेल तर तो कुठल्याही खर्चात ॲड करत नाही, तो ॲसेटमध्ये ॲड केला जातो. तर आपण इथं ॲसेटचं कॅल्क्युलेशन करत नाही ना, आपण कॉस्ट काढतो आहे, त्याच्यामुळं ह्या खर्चाचा संबंध नाही 7,500चा.
आणि त्याच्यामुळं आपण कॅरेज इनवर्ड लिहिताना त्यांनी जरी कॅरेज आउटवर्ड लिहिताना त्यांनी जरी 37,500 एकूण खर्च दिला असला तर याच्याशी संबंध नसलेला खर्च 7,500 तो लेस करूया, म्हणजे आपल्याला कॅरेज आउटवर्डची अमाऊंट मिळेल 30,000 रुपये. आपण इनरला लिहूया कारण आपल्याला आणखी काही विक्री खर्च लिहायचे आहेत. ओके. तर विक्री खर्चामध्ये कॅरेज आउटवर्ड्स आहे. त्याच्यानंतर आहे मॅनेजर सॅलरी. इथे येणार नाही कारण तो फॅक्टरी आणि ऑफिसमध्ये आहे. जनरल चार्जेस येणार नाही, लिगल चार्जेस क्रिमिनल सूट येणार नाही. कमिशन ऑन सेल्स मात्र येईल बिकॉज इट इज सेलिंग रिलेटेड, सेल्स रिलेटेड एक्सपेन्सेस. कमिशन ऑन सेल्स इज 28,000. कमिशन ऑन सेल्स इज ₹28,000. वी हॅव रिटन इट डायरेक्टली. त्याच्यानंतर बघा फ्यूल नाही येणार, इलेक्ट्रिसिटी चार्जेस येणार नाही, डायरेक्टर्स फीज येणार नाही, रिपेअर टू प्लांट अँड मशिनरी येणार नाही, रेंट रेट्स अँड टॅक्सेस येणार नाही फॅक्टरी आणि ऑफिसचे, डिप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी येणार नाही, डिप्रिसिएशन फर्निचर येणार नाही. सेल्समॅन सॅलरीज मात्र येईल कारण सेलिंग रिलेटेड आहे. सेल्समॅन सॅलरीज. लेट अस सी द अमाऊंट ऑफ सेल्समॅन सॅलरीज. द अमाऊंट इज 50,000, 50,000. अजून काय ॲडव्हर्टाइजमेंट किंवा आणखी काही डेमो एक्सपेन्सेस वगैरे असते तर ते आले असते, पण या प्रॉब्लेममध्ये मात्र एवढेच खर्च दिलेले आहेत. त्याच्यामुळं आपण आकडा हा बाहेर काढूया आउटर कॉलमला. अशा पद्धतीने सेलिंगचा एकूण खर्च येतो 1,08,000. यांची बेरीज बाहेर केली तर 1,08,000. ओके. हा खर्च बेरीज करून इथं आपण काढलेला आहे. आता यांची बेरीज करूया. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन उत्पादन खर्च होता 22,98,000 प्लस तो उत्पादन बाहेर विकण्यासाठी 1,08,000 खर्च आहे. वी हॅव इनकर्ड 1,08,000 रुपीज फॉर सेलिंग द प्रोडक्शन. सो अनलेस अँड अंटिल वी ॲड द सेलिंग एक्सपेन्सेस वी कॅनॉट गेट द टोटल कॉस्ट ऑफ सेल्स और कॉस्ट ऑफ सेल्स. याला आपण नाव देऊया टोटल कॉस्ट किंवा यालाच कॉस्ट ऑफ सेल्स म्हणतात. 22,98,000 प्लस 1,08,000 आपल्याला कॉस्ट ऑफ सेल्स येते 21,83,000. 21,83,000 ही टोटल कॉस्ट झाली. यालाच आपण A to Z कॉस्ट म्हणूया. ओके. डिड यू अंडरस्टँड हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड धिस टोटल कॉस्ट? ओके. अशा पद्धतीने वी हॅव गॉट द टोटल कॉस्ट. आता कुठलाही बिझनेस ॲट द टाईम ऑफ सेलच्या वेळेला अर्न सर्टन प्रॉफिट, काही नफा तर कमावणारच. आपण तो नफा ॲड करूया, ॲड प्रॉफिट. तर प्रॉफिटबद्दल काही क्लू दिला आहे का वाचून बघूया. त्याने असं म्हटलं आहे की सेलिंग प्राइस इज 120% ऑफ द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस ही 120% कॉस्ट प्राइसची आहे. मग जर आपण कॉस्ट प्राइस जर 100 मानली तर सेलिंग प्राइस 120% यायला पाहिजे. म्हणजे प्रॉफिट किती होईल? 20% येईल की नाही. सेल्स प्राइस जर 120% असेल आणि त्यातली 100 जर कॉस्ट असेल तर 20% प्रॉफिट. मग याच्यावर 20% तुम्ही प्रॉफिट काढा. 21,83,000वर 20% प्रॉफिट किती येतोय बघा. ॲट द रेट ऑफ 20% द बिझनेस इज अर्निंग प्रॉफिट ऑन द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो टोटल प्रॉफिट कम्स टू 4,21,200. बघा येते का 4,21,200. आणि अशा पद्धतीने आपल्याला कळू शकेल की आपली सेलिंग प्राइस किती आहे. टोटल कॉस्टमध्ये जेव्हा तुम्ही प्रॉफिट ॲड करता ॲट दॅट टाईम यू गेट द सेलिंग प्राइस ऑर सेल्स अमाऊंट. मग हा प्रोडक्शन बाजारामध्ये किती रुपयाला विकायला पाहिजे तर 28,87,200. 28,87,200 रुपये. अशा पद्धतीने खूप सोपे प्रॉब्लेम असतात हे. कॉस्ट मीन्स ओनली क्लासिफिकेशन ऑफ द कॉस्ट. तर मला वाटते की तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल प्रॉब्लेम. ओके. पुन्हा एकदा बघा काही शंका असेल तर मला तुम्ही फोन करून विचारू शकता. याच्यामध्ये आपण 2 वर्किंग नोट लिहूया प्रॉब्लेम संपल्यानंतर खाली. नोट्स
नंबर 1 आपण लिहूया, लिगल चार्जेस आपण मध्ये घेतले नाही ना, नुसते लिगल चार्जेस असं ऑफिसमध्ये टाकले असते, पण हे लिगल चार्जेस फॉर फायलिंग अ क्रिमिनल सूट, फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी हा जो झालेला खर्च आहे, इज नॉन कॉस्ट आयटेम, हा नॉन कॉस्ट आयटेम आहे. सो वी हॅव नॉट इन्क्लुडेड इट इन द कॉस्ट शीट, म्हणजे ह्या कॉस्ट शीटमध्ये आपण त्याचा विचार केलेला नाही. आणि दुसरं, कॅरेज आउटवर्ड ऑन प्लांट अँड मशिनरी is purchase of asset, so it is also not included in our cost sheet. Okay, so let's close our meeting of today. Have a nice day. Thank you.